आज मी तुम्हाला इथे टेस्टी कुरकुरीत कटलेट बनवून दाखवणार। वेळ न घालवता चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया। इथे मी 2 बटाटे असे कुकरला उकडून घेतलेले। आता पावभाजीच्या मॅशरने हे छान स्मॅश करून घेणार आहोत आपण। हे बघा इथे छान आपलं स्मॅश करून झालेलं आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, ते पण ह्याच्यात टाकून घेतलेले आहे। हे बटाटा छान कुस्करून घेतला, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, चिली फ्लेक्स टाकून घेतलेले, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, 1 छोटा चमचा भरून इथे मी लाल तिखट टाकून घेतलेले आहे, 1 छोटा चमचा भरून इथे जिरेपूड टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून इथे धनेपूड पण टाकून घेतलेली आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 कप भरून इथे मी पोहे मिक्सरला फिरून घेतलेले। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर ते पण तुम्ही इथे 1 कप भरून टाकू शकता। त्यानंतर इथे बारीक भरपूर सारी कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि आता आपण हे छान सर्व साहित्य टाकल्यानंतर छान मळून घ्यायचे। इथे आपलं छान मस्त असं मळून झालेलं आहे। इथे असं हाताला तेल लावून घ्यायचं, असं गोळा घ्यायचा आणि तो आपण ह्याच्या हातावर असा छान थापून घ्यायचा। तुम्हाला जेवढे कसे कटलेट हवे, लहान मोठे, त्याप्रमाणे तुम्ही इथे थापून घ्यायचं। हे बघा इथे आपले छान मस्त असे थापून झालेले, परफेक्ट इथे एकसारखे इथे मी थापून घेतलेले। तर सर्व कटलेट मी इथे असेच बनवून घेतलेले। इथे मी 2 चमचे भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी इथे आपण ऍड करायचंय। ते आपण याच्यामध्ये छान मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। मी इथे मैदा घेतला तरी चालेल। इथे मी बारीक शेवई घेतलेली आहे, भाजकी शेवई असती ती शेवई घेतलेली आहे। इथे आपण काय करायचं, हे कटलेट आहे ते तांदळाचं मिश्रण बनवलं होतं, त्याच्यामध्ये असं हे छान डीप करून घ्यायचं आपण। इथे असं शेवईमध्ये छान त्याला घोळून घ्यायचं। हे बघा इथे छान असं आपण घोळून घेतलेलं आहे शेवईमध्ये आणि सर्व आता मी असेच बनवून घेणार आहे। इथे मी सर्व असे कटलेट तयार करून घेतलेले। आता आपण हे फ्राय करून घेऊया, शालो फ्राय करून घेऊया। पण इथे सावकाश सोडून घ्यायचे, सावकाश सोडायचे। तेल गरम आहे, ते दिसायला जेवढे छान दिसत आहे ना तेवढे खायला पण खूप कुरकुरीत लागतात। मला जर हे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथे शालो फ्राय करून घेतलेले। 1-2 मिनिटं आपण हे छान फ्राय करून घेऊया। सावकाश अशी साईड चेंज करून घ्यायची आहे। हे बघा इथे सर्व आता असेच मी चेंज करून घेणार आहे। छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत। आता मस्त असा कलर आलेला आहे, झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। पुढचेही कटलेट मी सर्व असेच बनवून घेणार आहे।